मैदानामध्ये पाहतोय शंतनू पाटील आणि पंकजला. गोलंदाज पाहतोय आपण रामकृष्णला. पहिलं षटक गावदेवी नारिवली संघाच्या वतीने. तर आमच्या डायगर गावचे जितूदादा पाटील युवासेना अधिकारी याच दरम्यान त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे मंचावरती या. पहिलाच बॉल यावेळेस खेळून काढतोय कव्हरच्या दिशेला. सागर होते त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते पहिल्या बॉलवरती. तसेच नाभाली गावचे मोहनजी मुकादम हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. तर दोन मातबर संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना सुद्धा चुरशीचा होईल शंकाच नाही. पहिला सामना जर पाहिला तर थोडासा एकतर्फी पाहायला मिळाला. यॉर्क लाईनचा चेंडू होता. ड्राईव्ह करतोय ऑन साइडला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात मात्र तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. निखिल होते चेंडूवरती. दोन चेंडू दोन धाबा आल्यात शंतनूसाठी. हा चेंडू चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र डीप मिड विकेटला. दोन क्षेत्ररक्षक आले होते मात्र तो येण्याच्या अगोदर चेंडू सीमा पलीकडे. दमदार चौकार. तर 4 धावा पाहायला मिळतात. पहिल्या दोन चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आज चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर जगदंब संघ वाकळण संघाला विनंती आहे की कुठेही जाऊ नका. पहिलं षटक रामकृष्णाचा. चेंडू फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललाय. वाईडिश लॉंग ऑनला. पुन्हा एक चौकार. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. सर्व महाराष्ट्रभर धूम पसरली आहे. एकच वादा राजू दादा. तर दोन सलग दोन चेंडूवरती चौकार पाहायला मिळतात. तिसरा चेंडू ऑफ ड्राईव्ह करतोय. चेंडूला मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जात आहे तडम्यांच्या दिशेला आणि सलग तिसरा चौकार शंतनू पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय तो चौकार. तीन चौकार पाहायला मिळाले शंतनू पाटीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण लाभलं होतं. पहिला विकेटचं पतन होत असताना ज्या शंतनू पाटीलने 3 चेंडूवरती 3 सलग चौकार टोकले होते मात्र त्या शंतनू पाटीलला बाद करण्यात यश प्राप्त झाले ते रामकृष्णाला. थँक्यूडीचे. कारण पाहिलं तर सकाळी नेहमी आश्रय असावी. शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी. मुख्य असावे जगदंबेचे नाव जेणे होईल तुमचे सर्व मंगल काम. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये
थरार नाट्य पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवरती 2 रन्स आल्या. त्याच्यानंतर शंतनू पाटीलने नेहमीप्रमाणे आपली आक्रमकता दाखवली या मैदानावरती आणि सलग 3 चौका टोकले. त्याच्यानंतर मात्र रामकृष्णने एक असा चेंडू फेकला, थोडासा ओव्हरपिच होता, तो ड्राईव्ह करायचा होता, फटका फसलाय, थोडीशी ताकद कमी पडली आणि फलंदाज बाद झालाय. गुरदास पहिला चेंडू, हो हो, गुड डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपला. एस्ट्यांच्या मागे पाहतोय सुरेंद्रला, जो नेहमीच एस्ट्याना खेटून असतोय, कारण क्लोज किपिंग चांगलं काम पाहायला मिळतं त्याच्या वतीने. पहिला चेंडू होता, डाट फेकला गेला. स्ट्राईकला पाहतोय पण राकेश आणि पंकज ही जोडी मैदानावरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, थोडासा गॅप मिळाला. क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्यांच्या बागेच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पलीकडे, चौकार. चौकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, झेलची शक्यता होती मात्र क्षेत्ररक्षक थोडे पुढे आले आणि मात्र मनगडी ताकदीचा वापर केला जातोय. चेंडू सीमा पलीकडे, पहिला दर्जेदार षटकार. तर एक पहिला चेंडू डॉट फेकला, त्याच्यानंतर मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळाले. राकेशच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह करतोय, आता मात्र जास्त उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा एक षटकार की फलंदाज यस आउट आहे. यस, फलंदाज बाद आहे. तर निश्चितच जी ऍक्शन होती क्षेत्ररक्षकाची ती मात्र चुकीची या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सुरेख झेल टिपला जातोय. नयन पाटील होते त्या ठिकाणी आणि एक सुरेख सुंदर झेल टिपला जातो. मात्र त्याची जी ऍक्शन पाहिली नवनाथ, असं वाटलंय की षटकार होता, चेंडूला आपटून दिलाय आणि त्या दूरवरती होता, त्यामुळे निश्चितच चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी जे अनुमान सुरेंद्र दादा 11 डायगड टीमला. तर नवीन फलंदाज नितेश पाटील मैदानावरती आलाय. इनप नंबर 4, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गुरदासला सुद्धा एक यश मिळालंय या षटकामध्ये. आता मात्र हुक करतोय चेंडूला, भरपूर वेळ होता, चेंडू मात्र डीप फाईन लेगला निघून जातोय. पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे, चौकार. DJ Karan ज्याप्रमाणे एकीकडे विकेट संपादन केलं होतं, दुसरीकडे मात्र धाबांचा सिलसिला पाहायला मिळतोय. पंकजच्या बॅट मधून आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, लक्ष्मणने डायरेक्ट हिट दिलाय, पंचांकडे अपील केलंय. तर तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग केली होती आणि जीवनदान मिळालंय. एक धाबा रोकायची होती मात्र एक धाब मिळाले. शेवटच्या बॉलवरती षटकाची सांगता झाली आणि दुसरं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकात 14 धाबा आल्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला, एक चौकार एक षटकार, 2 चौकार आले होते, 15 धाबा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकूण टोटल धावसंख्या धावपळकावरती झाली ती 29 धाबा 2 षटकाच्या सांगतेनंतर. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मेन पंच दिलीप पाटील, स्क्वेअर लेगला पाहायला मिळतात ते प्रकाश साळुंके यांना, ज्याने एका गाजवला आपल्या संघाविरुद्ध खेळताना आणि अद्याप तेच क्रिकेट पाहायला मिळतोय. एक जुने जाणते क्रिकेटर म्हणून ज्यांचा उल्लेख नेहमीच केला जातोय. तर भंडारली संघाचा कॅप्टन किंवा कोणी खेळाडू असेल तर आमच्या समालोचन कक्षाशी आपण संपर्क करा. टीम भंडारली.
तर गोलंदाज सागर भोईर तिसरं षटक घेऊन येतोय, मात्र आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे भिकुरलेलं पाहायला मिळेल. ज्या अगोदर पाहिलं पॉवर प्लेची 2 षटकं होती, चांगली धाव संख्या एकवटली. पहिला चेंडू अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, एष्ट्यांचा वेध घेतलाय आणि क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज तो पंकज पाटील. हॅलो, थँक्यू डीजे. तर यूट्यूबच्या माध्यमातून आमचे अवेश मस्कर या ठिकाणी सामना पाहतात, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या त्या संघाला, धन्यवाद. बरेचसे नारिवलीचे प्रेक्षक ऑनलाईन आहेत, त्या सर्वांचं स्वागत असेल स्पर्धेमध्ये. सागरला मात्र विकेट मिळाली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सिली मिडॉनला पुढे सरकले, हिट करायचं होतं, बॅटकटचा इशारा आलाय आणि एक धाव मिळाले. आज मात्र दोन्ही संघ पाहिले, टायगर विपक्ष नारिवली. तर या दोन संघामध्ये रेग्युलर खेळणारे खेळाडू बरेच पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे बरेच नव्या खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय तो या दोन्ही संघाकडे. धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 30 धाबा. तिसरं षटक, फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि नोचा इशारा आलाय, झेल टिपला आणि फलंदाज यास इट इज आउट. फलंदाज बाद होतोय, लक्ष नव्हतं. धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र निखिलने थ्रोपैकी चांगली केली आणि सागरने मस्त एष्ट्या उडवल्या. फलंदाज बाद, चौथा विकेट. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न घोडे गावाचा, खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर, खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर, अष्टपैलू क्रिकेटर हाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय, परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय, परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय, परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. हॅलो हॅलो आणि फ्रीड, यस फ्रीडचा इशारा केला गेलाय. लोअर पुलटोचा चेंडू होता, कमरेच्या वर आलाय आणि आता मात्र उघडा डोले पहा नीट, कारण चेंडू आहे फ्रीड. फटका ऑन साइडला खेळतोय, चेंडू अलॉंग द कार्पेट. नवीन चेंडूवरती वेगाने आल्यात, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललंय, तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. इथून मात्र रोखावं लागेल का ज्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये 29 धाबा आल्या होत्या, तर पुढे काय घडलंय, अगोदर काय घडलंय त्या गोष्टींवरती विरजण टाकावं लागेल. आणि पुन्हा एकदा आता काय घडणार आहे, कशा धाबा रोखाव्या, विकेट संपादन करावे, याच्यावरती मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल ते या नारिवली टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो या सागर. राऊंड विकेट, लोअर पुलटो चेंडूला बिरकावून देतो यावेळेस दीपिश कबरला. एक धाव कंप्लीट करतोय, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने आल्यात, चेंडूला उचललंय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते 35 धाबा, 35 रन्स टू गो. निश्चितच या षटकामध्ये मात्र एकेरी दुहेरी दाबांना जास्त प्राधान्य दिलं गेलंय. स्लोवर चेंडू फेकायचा होता, पंच वाईडची खूण करतात आणि एक धाव अवांतर रूपाने मिळते ती मात्र या संघाला. सागरसाठी हा चेंडू, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लांगॉनच्या वरून सरळ समालोचन कक्ष समोर चेंडू, सीमा पलीकडे षटकार. साधा बा पाळ मिळतात आपल्याला. मी मगाशी म्हणलं की चांगलं षटक फेकतोय, मात्र 5वा चेंडू होता, थोडासा
चांगला फटका यावेळेस मात्र डिपेश कबरला कोणी नाहीये लेटकट खेळला गेलाय आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय आणखीन एक चौकार आणि धावसंख्येला मात्र वेग दिला जातोय वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या धावपळकावरती 46 धावा. तर भंडारली संघाला या ठिकाणी सूचना दिली जाते युट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकत असाल तर एखादा सहकारी असेल त्या संघाचा तरी चालेल आमच्या आयोजकांशी आपण संपर्क करा कारण पुढचा सामना आपला आहे त्यामुळे लगेचच आपल्याला यावं लागेल. तर हे सत्र संपल्यानंतर लगेचच येणं गरजेचं आहे. तर निश्चित या ठिकाणी भंडारली संघ अद्याप आला नाही बुर्दुल संघाचं आगमन झालंय तर कदाचित जर भंडारली संघ वेळेवरती उपस्थित राहू शकला नाहीये तर आम्ही नेक्स्ट मॅच लगेचच खेळू त्यामुळे जगदंबा वाकलन संघ या ठिकाणी आहे त्यामुळे त्याच्यातून यांच्यातून जिंकणारा आणि वाकलन संघ याच्यात सामना होईल. तर 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकामध्ये 46 धावा धावपळकावरती लावल्यात. पुन्हा एकदा गुरुदास भोईर ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं त्यालाच मात्र पाचारण केलं जातंय ते या 4थ्या षटकासाठी. पहिलाच बॉल थोडासा आखूड टप्प्याचा फेकलाय बेगवान चेंडू होता ऑन द राईज केलाच होतं फलंदाज मंदार पाटीलला ज्याने अद्यापर्यंत 2 धावेचं योगदान दिलं. तर दुसरीकडे सागरने मात्र एक चौकार एक षटकार टोकलाय एक दुहेरी दाबली आहे 12 धाबांवरती खेळतोय. फटका चांगला आहे यावेळेस मात्र जेलची शक्यता आणि निखिल त्या ठिकाणी गुड कॅच अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सुंदर झेल फलंदाज बाद. थँक्यू. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक एकनाथजी माळी यांचं आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळतोय. तर त्यांची गाणं पाहिली तर डबल मिनिंगची असतात मात्र त्यांना फार लोकांनी प्रेक्षकांनी उचलून धरलंय आणि आज मात्र महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. एज लागली होती या ठिकाणी कीपर बीट होतोय क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झाल्यात आणि चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेला 4 धावेसाठी. हॅलो. तर एकीकडे विकेट जरी जात असले तरी दुसरीकडे पाहिलं तर निश्चित चौकार षटकार येतात. फलंदाज सागर पाटीलला पाहतोय आपण 6व्या क्रमांकावरती आलाय मात्र चांगली फलंदाजी त्याच्याकडून अद्यापही पाहायला मिळाली आहे. थोडासा बाउन्स केला चेंडूला बाहेर निघाले यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय आणि पुन्हा एक चौकार गुड बॅटिंग. हॅलो. तर 4 धावा आणखी मिळाल्या धावसंख्या मात्र 54 धावा धावपळकावरती लाभली आहे. फार मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. एकाही गोलंदाजाला मात्र हा फटका हो हो वाडा शॉट पुस्तकी फटका चेंडू मात्र डीपेक्षा कव्हरच्या वरून सीमा पलीकडे भिरकावून देतोय 6 धावेसाठी गुड शॉट. साडी चोलीचा देईन मानू ग साडी चोलीचा देईन मानू ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा
हॅलो हॅलो. तर निश्चितच चेंडू खूप दूरवरती गेलाय. आमचे स्वयंसेवक असतील तर चेंडू शोधून द्या. तर नवीन चेंडू तर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. एक चौकार एक षटकार आलाय. चांगला शॉट होता. वरती 6 धावा मिळाल्यात. लेटकट खेळतोय आणि या ठिकाणी सुद्धा चेंडू मात्र गलीतून पसार होतोय सीमा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. जे आमचे स्वयंसेवक विष्णू स्पोर्ट नावालीचे स्वयंसेवक, आपण मंडपामध्ये नका बसू, कारण सीमाबेर रेषेवरती राहा, कारण आउटफील्ड बऱ्याच ठिकाणी खराब आहे. त्यामुळे आपल्याला आउटफील्ड जेथे जेथे खराब आहे तेथे राहावं लागेल. कमिटीचा आदेश आहे. तर दैसरचे ज्ञानेश्वर पाटील यांचं आगमन झालंय मंचावरती. सहर्ष स्वागत. धावसंख्या धावपळकावरती 64 धाबा. 4 षटकाच्या नंतर 64 धाबा लागल्यात. मागच्या षटकात 18 धाबा आल्या आणि शेवटचं निखिल भोईरचं षटक. पहिला चेंडू यॉर्क लाईनचा होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. हॅलो. तर निश्चित या स्पर्धेसाठी ज्याने लाख मोलाचं योगदान केलं ते आमचे नारिवलीचे विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्याज पाहू शकता मंचासमोर. ब्युटिफुल ट्रॉफ्याज. त्याचबरोबर माऊली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हरेश शेठ भोईर वाकळण यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आला. त्याचबरोबर अमित शेठ मडवी करावे यांच्याकडून सामनावीर राजसाठी ट्रॉफी देण्यात आले आणि देवदास मोकाश यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वप्नील पावशे शीळ यांच्याकडून कूलर देण्यात आलाय. फटका चांगला आहे. सरळ रेषेत केला जातोय. या ठिकाणी सौरभ चेंडूवरती धावचीची संधी होती. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. त्याचबरोबर अरुण साळुंके यांच्याकडून या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू दिल्या लागतील तेवढे पुरवले गेल्यात. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. तर या 2 धाबा मिळतात. 66 धाबा धावपळकावरती. फुलटा चेंडू बिरकावून देतो. स्क्वेअर ऑफ दी विकेट. सीमा पलीकडे षटकार. तर षटकार आलाय. षटकाराने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय झाली. 72 रन्स ऑन बोर्ड. 72 धावा लावल्या गेल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता आणि झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगला केला होता. यश लाभले नाहीये आणि पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. तर 10 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान दिलं ते मात्र सागर पाटीलने अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतात.
तर अद्याप निश्चितच त्यांना संधी आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो हो हेलिकॉप्टर आणि जास्त उंची आहे. यास क्षेत्ररक्षक पात्र पाहत राहिले आणि फटका सीमा पलीकडे जाऊन लँड होतोय. 6 धावा. ज्या अविवाहित आहेत त्यामुळे तुम्ही तर 46 धाबा सागर पाटीलच्या शेवटचा बॉल आहे. 4 धाब्याची गरज आहे. 50 धावा पूर्ण करण्यासाठी एवढी चांगली फलंदाजी आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. हा चेंडू थोडासा बाउन्स केला होता. डॉट चेंडूची सांगता आणि येथून मात्र षटक समाप्त होतोय. शेवटचा चेंडू डॉट फेकला गेलाय. मात्र अगोदर पाहिलं तर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर 46 धाबा कुठून काढल्यात. 11 बॉल वरती 46 धाबा. निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर 418चा स्ट्राईक रन रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण टोटल धावसंख्या झाली आहे 80 धाबा. 80 धाबा धावपळकावरती लावल्यात. 81 धाबांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय ते मात्र या टायगर टीमने. धन्यवाद. तर आपण पाहतोय दुसरा सामना सुरू झालेला आहे. तो म्हणजेच टायगर बनाम नारिवली घणाघाती फलंदाजी करताना दिसलाय. तो टायगर संघाचा एक अफलातून फलंदाज सागर पाटील आणि मॅरेथॉन इनिंग खेळलं आणि 46 धावांची नाबाद केली आणि उच्चांक गाठलाय तो टायगर संघाने. 80 धावांचा उच्चांक गाठलाय. पहा पहिल्या सामन्यात जगदीश पाटील 68 धावा ठोकल्या होत्या. जगदंब वाकलन संघाने त्याला प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या सामन्यात टायगर संघाने पहिल्या क्षेत्रात 80 धावा तब्बल कुठल्या आहेत. तर मी विनंती करतो याच्या पुढील जो सामना होणार आहे तर पाहूया. तर विनंती करतो की जगदंब वाकलन संघाने कुठे जाऊ नये. आपण काही कारणास्तव आम्हाला तांत्रिक बिघाड आल्या कारणाने तांत्रिक अडचणी आल्या कारणाने आम्हाला पुन्हा आपला दुसरा याच्यातून जो जिंकणारा संघ जगदंब वाकलन संघाशी 2-2 करणार आहे. तर पहा दुसरा क्षेत्र सुरू होत आहे. तर मायक्रोफोनवर घेऊन जातोय साई पाटील मॅनफॉर तुर्भे. एक चांगले समालोचन रायगडचा एक आवाज आपल्याला गोड ऐकायला मिळतोय. त्याचं सुद्धा सरसे स्वागत. ओव्हर टू साई पाटील. हॅलो. तर थँक्यू जगदीश पाटील, थँक्यू काना सालुंके. पहिलं सत्र खेळाचं आपण पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम फटकेबाजी खास करून सागर ज्यानं तब्बल जर आपण विचार केला तर नॉट आउट 46 धावसंख्येची एक बहुमूल्य खेळी या मैदानावरती साकारली आणि त्या खेळीच्या जोरावरती मात्र या स्पर्धेतील उच्चांक आपण पाहिला. निश्चित टायगर संघाचा 80 धावसंख्येचा. मात्र खेळपट्टीचा जर विचार केला तर फलंदाजांना योगदान देत असताना ही खेळपट्टी आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 60+ म्हणजे 68 धावा झाल्या होत्या. म्हणजे गोलंदाजांचा कर्दन काळ अशी खेळपट्टी आपण पाहतोय. म्हणजे फलंदाजांना सातत्यानं वाव कारण की 2 षटकं ही पॉवर सर्कलची षटकं आपण पाहतोय. त्या कारणास्तव धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या ठिकाणी मात्र विजयासाठी तब्बल लक्ष गाठावं लागेल. येणारे 30 चेंडू आणि 81 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष. तर धन्यवाद साई पाटील. याच दरम्यान आमचे जय गणेश विष्णू स्पष्टचे खेळाडू कुणाल पाटील आपण कुठं असाल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. कॉमेंट बॉक्सशी लवकरात लवकर नवनाथ सालुंकेशी संपर्क साधायचा आहे कुणाल पाटील याने. ओव्हर टू साई पाटील. तर सलामी जोडी या ठिकाणी मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवरती फलंदाजचा जर विचार केला तर स्ट्राईक एंडवरती रामकृष्ण आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुरेंद्र असे 2 फलंदाज
या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ते षटक घेऊन पहिले षटक घेऊन गोलंदाज सागर, सागरनं फलंदाजी अप्रतिम केली. तो सागर तर पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फेकी, गुडलेनचा वापर, खांद्याचा देखील वापर केला. तो पाडल्यानंतर चेंडूमध्ये निश्चित उसली निर्माण केली गेली आहे. अतिशय चांगली गुणवत्ता मिमाणी सागरनं ह्या मैदानावरती दाखवली आहे. फलंदाजी करत असताना जी काही कामगिरी केली आणि ती कामगिरी केल्यानंतर जो आत्मविश्वास कमावलाय तो आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील झळकताना आपल्याला पाहायला मिळतो. राईट अप ओव्हर द विकेट. पुढील चेंडू दरम्यान हा चेंडू बॅटची काढा टॉप पेज लागतोय आणि मुख्य फलंदाज मिळवून नारिवली संघाचा 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. पहिला धक्का नारिवली संघाला. निश्चित आज जर आपण विचार केला तर सातत्याने क्रिकेट शृंखला आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्यानंतर वाकलन संघाचा सामना ह्या कारणास्तव ठेवला की निश्चित पुढे या संघाला खेळायला जायचं असेल त्या कारणास्तव निश्चित नेक्स्ट मॅच इथनं विजेता संघ आणि वाकलन संघ या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की सातत्यानं आपण जर विचार केला तर क्रिकेटचा वाढता क्रेज आणि क्रिकेटच्या वाढत्या स्पर्धा आपण पाहतोय. एकाच दिवशी जवळजवळ 5 ते 7 ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम चेंडू तितक्या सुंदररित्या चेंडूला खोदून काढला जातोय, मात्र मिडॉन तैनात होतं त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा कोणताही ह्या ठिकाणी मात्र माणूस दाखवला जात नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर फक्त 1 या ठिकाणी मात्र एकही धाव या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. अप्रतिम चेंडू फेकी, निश्चित चांगली कामगिरी मिळवून सातत्यानं बजावली जाते सागर पाटीलकडनं. फलंदाजी देखील लाजवाब आणि गोलंदाजी देखील तितकीच देखणी आपण पाहतोय. कोणती धावपळकावरती पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी मात्र पहिल्या षटकातील समाप्त झालेत. भलं मोठं आव्हान. दरम्यान हा चेंडू बॅकफूट वरती जाऊन अप्रतिम अपरकट या ठिकाणी मात्र चेंडू निघून जातोय तो सीमा पार आणि पहिला संघर्षमय चौकार फलंदाज गुरदासच्या बॅटमधनं. पहिला चौकार या ठिकाणी मात्र ह्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 30 चेंडू आणि 81 असं भलं मोठं समीकरण होतं आणि ते समीकरण गाठत असताना थोडंसं दडपण, थोडंसं बॅकफूट वरती आपण पाहिलंय नारिवली संघाला. मात्र आतापर्यंत एक संघर्षमय चौकार आलाय. दरम्यान हा चेंडू चेंज ऑफ फेस या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी मिळून पॉवर सर्कलमध्ये कशी गोलंदाजी करावी हे दाखवून दिलंय सागर पाटीलनं. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 आणि एक महत्वपूर्ण सफलता या षटकामध्ये आपण पाहिली. जो सलामीर फलंदाज होता आघाडीचा त्या फलंदाजाला मात्र 0 वरती बाद केलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण विचार केला नारिवली संघाचा तर 4 धावसंख्येवरती 1 गडी आतापर्यंत गमावलाय पाठलाग करत असताना. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2019 हे पर्व 2 दिवसीय ही स्पर्धा. तब्बल 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल जर आपण विचार केला तर 100 जवळजवळ 76 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. निश्चित इथनं जर आपण विचार केला तर मालिकावीरसाठी आपण कूलर पाहतोय. निश्चित उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कोणता खेळाडू ह्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. मात्र तुर्तास बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सुशीलचा वापर या ठिकाणी केला जाईल. स्ट्रायकरवरती सलामीर फलंदाज बऱ्याच उशिरानं स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. सुरेंद्र पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील आपण पाहतो, मात्र अपील फेटाळून लावलाय पंचांनी. या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज आपला एंड चेंज करतात. सिंगल धाव खात्यावरती जोडली जाईल 5 धावा धावपळकावरती. इथं मात्र हवाई सफर, इथनं आक्रमकता दाखवावी लागेल ती नारिवली संघाला. कारण की लक्ष खूप मोठं आहे आणि हे लक्ष गाठण्यासाठी मिळून खास करून ह्या 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. एकीकडे सलामीर सुरेंद्र तर दुसरीकडे जर आपण विचार केला तर संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच फलंदाज गुरदास. दरम्यान हा चेंडू गतीनं इम्प्रेस केलंय गोलंदाजानं. सातत्यानं गतीचा वापर टायगर संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी हा प्रमुख अस्त्र सातत्यानं आपण टायगर संघाचा पाहिलाय. सध्याच्या स्थितीला टायगर संघ देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. कारण की ज्यावेळी पेठालीच्या मैदानावरती देखील शृंखला भरली होती त्या ठिकाणी देखील अतिशय दर्जेदार खेळ
या टायगर संघाचा आपण पाहिला होता. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. जीवनदान मिळालंय. मात्र मी म्हणे ज्या प्रकारचा संघर्ष असायला हवा होता किंवा जी मानसिकता असायला हवी होती टार्गेट चेस करण्याची, ती मानसिकता मात्र पाहायला मिळत नाही नारिवली संघाकडनं. कारण की सिंगल डबलनं हे लक्ष पूर्ण होणार नाही. इथनं अटॅकिंग पवित्रा धारण करावा लागेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यात. पॉवर सर्कलचं दुसरं षटक मार्गस्थ असताना अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल टायगर संघाच्या वतीनं. अपील केला जातो. अपिलामध्ये उत्साह आपण पाहू शकाल. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकासह शॉर्ट फाईनल आणि शॉर्ट थर्डमॅनची देखील अपील आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पंच आतापर्यंत चांगली कामगिरी ज्या 2 पंचांनी दाखवली, आमचे दिलीप पाटील असतील, एकीकडे प्रकाश सालुंके असतील, चांगली कामगिरी मी म्हणेन आतापर्यंत ह्या 2 सामन्यांमध्ये. कारण की प्रत्येक चेंडूवरती कशी धाव येते, कशा प्रकारे म्हणून गोलंदाजी करतो हे प्रतीत केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू बॅक टू बॉलर चेंडू खेळून काढला तर लॉंग ऑन तैनात आहे. त्या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला होता मात्र नकार येतोय सुरेंद्रच्या माध्यमातून. फक्त 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी काय असतं हे दाखवून दिलंय टायगर संघानं आतापर्यंत. कारण की चेंडूची लेंथ लाईन सातत्यानं अचूक आणि त्या कारणास्तव मात्र नारिवली संघाला पूर्णतः बॅकफुटवरती ढकललं जात आहे. एकतर अगोदरच मी म्हणेन धावांची इन्व्हेस्टमेंट जर आपण पाहिली तर तब्बल 80 धावा जोडल्या होत्या प्रथम सत्रामध्ये. आणि ते दडपण होतं नारिवली संघावरती, ज्या नारिवली संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मात्र गोलंदाजी करत असताना खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाला मिवाने मार बसला आणि त्या कारणास्तव तब्बल फर्स्ट सेक्शनमध्ये 80 धावा आपण पाहिल्या. आणि त्या धावा चेस करताना आतापर्यंत कडवा संघर्ष मिवाने पाहायला मिळत नाही. ह्या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा, जे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 9 धावा. आणि आतापर्यंत एक मात्र फलंदाज गमावलाय, सलामीवीर फलंदाज रामकृष्ण, ज्यानं एकही धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलं जात नाही. एक मात्र चौकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो गुरुदासच्या बॅटमधनं. इथं गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. 3रं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. तो पुन्हा एकदा सागर पाटील वरती पुन्हा एकदा विश्वास टाकला जातोय संघनायक राकेशच्या माध्यमातून. कारण की सागरनं पहिलं षटक जे पॉवर सर्कलचं षटक होतं अतिशय चांगलं षटक फेकलं आणि पुन्हा एकदा त्याचा कोटा या ठिकाणी मात्र समाप्त करण्याचा या ठिकाणी मात्र विचार केला गेलाय. गोलंदाज सज्ज होतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं नागाव एंड गोलंदाजीसाठी सज्ज. 3रं षटक, पहिला चेंडू. फुल्लेंचा चेंडू ह्या ठिकाणी मात्र चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू येतोय तो स्टेट ऑन दी ग्राउंड. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत अवधी होता 2 धावा ह्या ठिकाणी मात्र कंप्लीट झाल्यात आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. मात्र फलंदाज तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. 2 धावा संघिक खात्यामध्ये जोडल्या जातील. या 2 मात्र प्रथमतः दुहेरी अंकात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 11 धावा. इथनं अजूनही जर लक्ष आपण पाहिलं तर 70 धावसंख्येचं लक्ष इथनं पार करायचं आहे. आणि चेंडूंचा विचार केला तर इथनं 17 चेंडू म्हणजे 17 आणि 70चं समीकरण लक्ष खूप दूर आहे. मात्र क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो अंतिम चेंडूपर्यंत क्रिकेटमध्ये भवितव्य वर्तवणं इतकं सोपं नाहीये. मात्र आतापर्यंतची जी स्थिती आपण पाहतो किंवा ज्या प्रकारची मानसिकता पाहतोय, जवळजवळ मिमाण 60 ते 65% सामना आपल्याला मात्र निश्चित टायगर संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. मात्र इथनं एखादी एक आक्रमक पारी, एखादी एक आक्रमक इनिंग जर साकारली, ज्याप्रमाणे इनिंग आपण पाहिली होती सागर पाटीलची, तशी काहीशी कामगिरी एका फलंदाजानं बाजावली तर मात्र ह्या सामन्यामध्ये परतून येऊ शकतो तर नारिवली संघ. दरम्यान हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. मात्र चुकी केली आहे त्याने. झेल हातामध्ये निश्चित बसला नाहीये. झेल ड्रॉप होतोय. दिनेश कुटारकर या ठिकाणी मात्र चुकी करतोय आणि झेल ड्रॉप झालाय. फलंदाजाला मात्र जीवनदान मिळतं. आतापर्यंतचं 2रं जीवनदान मिमानी गुरुदासला लाभलंय. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू आगळ्या वेगळ्या प्रकारे ह्या ठिकाणी मात्र सफल झाले होते आणि चेंडू खेळून काढला तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू हा म्हणता सीमा पार, चौकार. दुसरा चौकार ह्या सत्रामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सुरेंद्र याच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार. अशा चौकार षटकारांची आवश्यकता आहे.
कारण की सामन्यामध्ये जर आपण विचार केला सामन्याच्या दृष्टिकोनातनं तर गरज आहे चौकार षटकारांची आणि ती गरज पूर्ण केली जाईल का असे अनेक प्रश्न विचारले जातात ते खास करून नारिवली संघाच्या समर्थकांकडनं. कारण की बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात, घरबसल्या आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहत आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा वर्तवली जाते. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय, दुसऱ्या धावेसाठी पलटले गेलेत, मात्र दुसरी धाव धोकादायक ठरली आणि फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का नारिवली संघाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. सुरेंद्र बॅक टू पवेलियन. डीजे संपणार हे नाही क्रिकेटवरचा उद्योन्मुख खेळाडूंचा दरारा. कोण करणार वार, कोण करणार पलटवार, क्रिकेट फॅनसाठी घेऊन आलोय संगीत धमाकेदार. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. जे नवीन फलंदाज इनायत क्रमांक 4चा फलंदाज सौरभ मैदानामध्ये आलाय, मात्र आता इथनं पूर्णतः अडचणीमध्ये पाहायला मिळतोय तो नारिवली संघ. कारण की इथनं विजय थोडासा कठीण होऊन बसलाय. कारण की आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन जशी कामगिरीची अपेक्षा बाळगली होती नारिवली संघाने तशी कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळत नाही. पूर्णतः बॅकफुटवरती या नारिवली संघाचा खेळ आतापर्यंत राहिलाय. सातत्यानं क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पॉवर सर्कलची जी 2 षटकं होती ती षटकं कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहतोय आणि या तिसऱ्या षटकामध्ये जरूर गोलंदाजाला निश्चित मुभा आहे. 5 क्षेत्ररक्षक आपण सीमालगत लावू शकता आणि ते क्षेत्ररक्षण सजवलं जाते. मिड ऑन तैनात केलंय, डीपमध्ये लॉंग ऑन ह्या ठिकाणी मात्र नाहीये. त्याचा फायदा घेतला जाईल का? मात्र फायदा घेतलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला भिडकावला जातोय, चेंडू जातोय तो लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू सीमा पार, चौकार. षटक देखील कंप्लीट झाले. अंतिम चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धपळकरती. ह्या षटकामध्ये निश्चित जरूर चांगला प्रयत्न केलाय. ह्या षटकामध्ये 13 धावा एकवटल्या गेल्यात. कारण की तब्बल जर आपण विचार केला तर 2 चौकार ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पूर्णतः धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धपळकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 22 धावा. इथं जर विचार केला तर 59 धावसंख्येचं समीकरण, येणारे 12 चेंडू आणि 59 धावा. म्हणजे धावसंख्येचा जर आपण ओघ विचार केला तर सातत्यानं जो टायगर संघानं ओघ रागला होता त्या प्रकारचा ओघ किंवा त्या प्रकारची सरासरी सुरुवातीच्या 3 षटकामध्ये पाहायला मिळत नाही. इथनं थोडासा खडतर प्रवास गाठावा लागेल विजयासाठी. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार इथनं येणं गरजेचं असेल. किमान 10-12 षटकार, जवळजवळ इथनं 10 षटकार ठोकावे लागतील तर मात्र या सामन्याचं चित्र काहीच स्पष्ट होऊ शकतं. मात्र चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 12 आणि 59चं समीकरण खूप कठीण समीकरण होऊन बसलंय. तर क्रिकेटमध्ये अवाक करणाऱ्या काहीशा कामगिरी, काहीशी इनिंग आपण बऱ्याचदा पाहिल्यात. मात्र तशी काहीशी एखादी चमत्कारिक इनिंग इथनं येऊ शकेल का एका फलंदाजाकडनं? कारण की जोपर्यंत अंतिम चेंडू फेकी केला जात नाही तोपर्यंत आपले पाठीराखे ही अपेक्षा सोडत नाही. तशी अपेक्षा बाळगली जाईल का ते नारिवली संघाकडनं? असंख्य प्रश्न या सामन्यामध्ये जरूर उत्पन्न झालेत. कारण की पहिला सामना देखील आपण पाहिला होता, एकतर्फी सामना झाला होता. डिफेंड करताना तो सामना देखील जिंकला होता वाकळण संघानं. तो सलामीचा सामना या स्पर्धेमधला आपण पाहिला तो देसाई आणि जगदंब वाकळण, ज्या वाकळण संघाने 68 धावा उभारल्या होत्या आणि त्या डिफेंड देखील केल्या आणि त्यानंतर तदनंतर तो रेकॉर्ड देखील ब्रेक केला. टायगर संघाने 80 धावा उभारल्यात आणि त्या धावा देखील डिफेंड करतील की काय असं चित्र मैदानावरती. कारण पहिला चेंडू या ठिकाणी मात्र प्रहार केलाय. चेंडू येतोय तो डीप कव्हर पॉइंटला चेंडू आहा म्हणता सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय ते गोलंदाज दिनेशचं. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू जातोय ह्यावेळीच वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक देखील आहे त्या ठिकाणी तैनात, फक्त सिंगल येईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धपळकरती 27 धावा. पूर्णतः ह्या सामन्याचा जर विचार केला तर वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं टायगर संघाचं. ड्रायव्हिंग सीटला ज्याप्रमाणे आपण म्हणतो निश्चित टायगर संघ आतापर्यंत अतिशय अचूक कामगिरी मिळवून चोख कामगिरी बजावली ह्या सामन्यामध्ये. दरम्यान हा चेंडू अप्रतिम चेंडू, तितक्या सुंदररित्या प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळालं.
कारण की ज्याप्रमाणे इंडियन संघाचा विचार केला तर पायावरती ज्याप्रमाणे मजबूत फलंदाज आपण पाहतो, कालावी का इस्तेमाल जसं आपण म्हणतो, तशी काहीशी कामगिरी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न फलंदाज सौरभच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29 धावा धावपळकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा नावाल एंड कडनं राईट टर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा धारण केला होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे आणि इथनं जवळ आव्हान मेमाने जे गाठायचं होतं ते आव्हान तर मात्र आता संपुष्टात आलंय. कारण की इथनं प्रत्येक चेंडूवरती षटकार जे कठीण होऊन बसलंय. कारण की आतापर्यंत एकही षटकार या सत्रामध्ये आला नाही नारवली संघाच्या बाजूनं. तर हा चेंडू या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला वाईड लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जातील. कारण की सुरुवातीच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडनं जी अपेक्षा होती आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा यायला हव्यात. ज्यावेळेस आपण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेस सुरुवात आपली दमदार असायला हवी पॉवर सर्कलमध्ये, मात्र तशी सुरुवात झाली नाही. आणि तदनंतर मात्र पूर्णतः इथनं या सामन्यामध्ये मात्र निश्चित पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो नारिवली संघ षटक कंप्लीट झाले, पंचांचा इशारा येतोय. 4थं षटक समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती 31 धावा. इथनं जर आपण विचार केला तर 6 चेंडू आणि 50 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे 6 चेंडू 36 होऊ शकतात, मात्र 50 धावा होणार नाहीत. म्हणजे इथनं पूर्णतः ह्या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पूर्ण केली जाईल आणि या सामन्यावरती मात्र निश्चित विजयाची मोहर आपल्याला पाहायला मिळते ती टायगर संघाची. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथनं मात्र हारजीत ही किती फरकाने असेल यासाठी मात्र निश्चित हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, अंतिम षटकासाठी युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निशांत पाटील. तर जगदंबा वाकलन संघाचा संगणक या पण समालोचन कक्षामध्ये येऊन आपली उपस्थिती दाखवायची आहे. जरूर चांगला खेळ दाखवला होता पहिल्या सामन्यामध्ये. म्हणजे इथनं यानंतर जो होणारा सामना असेल निश्चित एक अतिशय चांगली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे ज्या संघानं गतवर्षी अतिशय चांगलं यश कमावलं होतं, निशांत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अंतिम षटक घेऊन एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कोणतंही दडपण नसेल गोलंदाजावरती, कारण की तब्बल त्याला 50 धावा रोखायच्या आहेत. डाव्या हाताचा एक युवा गोलंदाज आपण पाहतो. पहिल्याच चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नितेश पाटीलकडनं. दरम्यान पहिल्या चेंडूवरती धाव येते ती फक्त आणि फक्त 1 धाव. 32 धावा धावपळकावरती. सुरुवातीला गोलंदाजी खराब आपण पाहिली नारिवली संघाची, तदनंतर फलंदाजीमध्ये देखील तितकेसे इम्प्रेस करू शकले नाहीत फलंदाज ज्यांच्याकडनं अपेक्षा होती. खास करून रामकृष्ण असेल, त्यानंतर गुरदास असेल, सुरेंद्र असेल. तर एकही षटकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव या सामन्यामध्ये मात्र पूर्णतः बॅकफुटला नारिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नागाव एनकडनं सामन्याची फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. दरम्यान हा चेंडू प्रहार केला. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार, 1 बॉल, चौकार. असे चौकार मिळवून सुरुवातीला जर पॉवर सर्कल मध्ये दाखवले असते तर ह्या सामन्यामध्ये रंगत निश्चित प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली असते. कारण की प्रेक्षक वर्गाचा जर विचार केला तर चौफेर ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे आयोजकानं त्या ठिकाणी मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहतो. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. GTCची आमची पूर्ण टीम या ठिकाणी मात्र अतिशय चांगलं कार्य करत आहे, ज्यांच्या माध्यमातून चांगले क्षण या ठिकाणी मात्र टिपले जातात. पूर्णतः ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. अतिशय चांगलं कार्य GTCच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्याकडनं थेट आपल्याला घरबसल्या पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. दरम्यान फुल लेनचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू भिडकावलाय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्येचा जर विचार केला तर 40 धावा म्हणजे निम्मा पाल्ला इथनं पार झालाय. फक्त अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूची औपचारिकता या ठिकाणी पार केली जाईल. दरम्यान हा चेंडू आणि अंतिम चेंडूवरती प्रहार दाखवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र जज करतोय. फलंदाज बाद. सत्र आणि सामना देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि सामना जिंकलाय तो मी म्हणेन टायगर संघानं. अप्रतिम कामगिरी आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट, ज्यानं नोट आउट 46 धावा उभारल्या आणि 2 षटकं फेकली. 2 षटकामध्ये अप्रतिम कामगिरी. पहिल्या षटकामध्ये ज्यानं एक यश संपादन केलं होतं पॉवर सर्कल मध्ये, तो ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय तो सागर पाटील. धन्यवाद. सागर पाटील यांनी अफलातून इनिंग एक मॅरेथॉन पारी खेळली.
46 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या 44 आणि 2 षटकं टाकले. 2 षटकात त्यांनी 17 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता. असा अष्टपैलू खेळाडू सागर पाटील यायचा आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित केला आहे. तर एक या मॅच सामन्याचा हिरो ठरला तो सागर पाटील टायगर संघाकडून. तर यायचा आहे जगदंब क्रिकेट संघाचा कर्णसंघ नाही की यायचा आपण लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे, कारण याच्या पुढील सेकंड राऊंडचा सामना सुरू होणार आहे तो डायगर बनाम जगदंब वाकलन यांच्या दरम्यान. तर आमचे 14 गावचे IPLचे जनक आदरणीय विश्वनाथ मस्कर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहास्य या खेळाडूला सन्मानित करायचं आहे की अष्टपैलू खेळ केला त्यांनी. 44 धावांची मॅरेथॉन पारी आणि 17 धावा देऊन एक गडी बाद केला होता. 2 षटकं आपल्या कोट्यातील टाकली होती. तोच सागर पाटील या सामन्याचा हिरो ठरला. टायगर संघासाठी एक अफलातून मॅरेथॉन इनिंग खेळली होती. जर शेवटच्या चेंडूवर षटकार लागला असता तर या शृंखलेमधील पहिली 50 काढण्याचा मान सुद्धा मिळाला असता, परंतु चेंडू स्लॉपवर टाकली होती आणि तो पूर्ण चकून गेला होता. सागर पाटील थँक्यू, धन्यवाद. दोन्ही संघांचं आणि पुढील सामना लगेच सेकंड राऊंडचा होणार आहे तो या मच्छिंद्र नाणेफेक करण्यासाठी यायचा आपला संगणक पाठवायचा आहे. वाकलन जगदंब संघाचा संगणक त्वरित यायचा आहे. नाणेफेक झाल्यावर 5 मिनिटासाठी विश्रांती दिली जाईल टायगर संघाला, याची नोंद घ्यायची आहे. तर आपण पाहता जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावालीच्या वतीने सरपंच चषक 10वे वर्षे सातत्याने ही शृंखला भरवली जाते. 2 दिवसांची शृंखला 16 संघ या सामन्याचा नाणेफेक करण्यात येत आहे. ते आमचे रायगड जिल्ह्याचे समालोचक कमिटीचे सल्लागार 14 गाव IPLचे जनक आणि कल्याण विधानसभा क्षेत्रातील युवा सेना अधिकारी आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहास्य या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. सेकंड राऊंडचा सामना नवनाथ 4 षटकांचा सामना राहील दोन्ही खेळाडूंचा. तर नाणेफेकीचा कौल होतात आहे. तर टायगर संघाच्या बाजूने मला वाटतं नाणेफेकीचा कौल झुकला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. तर राहुल पवार आपण साहेब पाटील मॅनपॉर तुर्बे आणि जगदीश पाटील मॅनपॉर नारेवली असे 2 समालोचक आणि मी काना सालुंके नावाली. पाहतो आता आपण सेकंड राऊंडचा सामना सुरू होत आहे. तो 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. 4 षटकात 1 पॉवर प्लेचं ओव्हर फेकलं जाईल आणि या 1 ओव्हर पॉवर प्लेमध्ये किती धावा उभारणे, कारण टायगर संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. 5 मिनिटांचा त्यांना अवधी देण्यात आलेला आहे आणि या 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर क्षेत्ररक्षण लावलं जाईल. या सामन्यासाठी पंचांची नियुक्ती केली जाते, ती म्हणजेच नवनाथ सालुंक्या आणि राहुल पवार असे 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि त्या जमलेल्या आमच्या सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. एक चांगली शृंखला आपण पाहतोय, सातत्य टिकवलंय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली यांच्या माध्यमातून 10वे वर्षे सरपंच चषक या नावाने गाजणारी स्पर्धा, 2 दिवसाची स्पर्धा, वर्षातून एकदा भरवली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सागर पाटील यांनी मॅरेथॉन इनिंग खेळली. 44 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या. जेव्हा शंतनू पाटील यशस्वी ठरला, 3 चौकार लागोपाठ मारले आणि नंतर तो बाद झाला पहिल्या षटकात आणि त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन जो सागर पाटील गेला होता आणि त्याने एक मॅरेथॉन इनिंग आणि अफलातून पारी खेळली होती. त्यांनी तब्बल 44 धावा कुठून काढल्या होत्या
आणि गोलंदाजीत मात्र अप्रथम गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरा षटक वैयक्तिक टाकलं त्यांनी, तेव्हा त्याच्यात तो थोडासा मागड ठरला. 13 धावा एकूण 2 षटकात 17 धावा, 1 गडी बाद आणि 44 धावा असे एक अष्टपैलू खेळ केला होता तो टायगर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील या मागच्या मॅचचे सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा. 5 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. 5 मिनिटानंतर क्षेत्ररक्षण लावलं जाणार आहे आणि आपण पाहणार आहोत की पहिल्या क्षेत्रासाठी मी घेऊन चलतो जगदीश पाटील मॅनपॉवर नारिवली यांच्याकडे जाऊन वळणार आहोत आणि या सामन्यासाठी पंचांची नियुक्ती केलेली आहे. नवनाथ सालुंके आणि राहुल पवार असे 2 पंच नारायण आहेत. तोपर्यंत आपल्याला अवधी आहे तर आमचे दीपक साऊंड सर्व्हिसचे सर्वोच्च माननीय दिनेश शेठ पाटील प्रॉपर्टर यांना विनंती करतो की